वर्ग तिसरा विषय मराठी पान क्रमांक 9 वरील आम्ही बातमी वाचतो. तर नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या ही बातमी वाचणार आहोत. मुसळधार पावसाने वरोरा जलमय. तर चला बालमित्रांनो, पहिले आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आपण मुसळधार पावसाने वरोरा जलमय म्हणजे वरोरा तालुक्यात किती पाऊस पडला हे आपल्याला ह्या बातमीवरून कळणार आहे. तर बघा, वरोरा तारीख 8 ही बातमीदाराकडून आलेली बातमी आहे. काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. म्हणजे काल दुपारी जो पाऊस आला, या पावसामध्ये संपूर्ण वरोराचा जो भाग होता तो तेथे पाणीच पाणी झाले. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. तर दुपारी किती वाजता पाऊस सुरू झाला? 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. बरोबर. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता, म्हणजे सुरुवातीला फारच कमी पाऊस होता. 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की म्हणजे पावसाचा जोर खूपच वाढला, जोरात पाऊस येऊ लागला. बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी साचले होते. म्हणजे हा परिसर पूर्ण जलमय झाला होता, पूर्ण पाणीच पाणी झाले होते. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. म्हणजे संपूर्ण जुलै महिना जो होता, ह्या महिन्यामध्ये पाऊसच पडला नव्हता, म्हणून संपूर्ण वरोरेकर पावसाची आतुरतेने वाट बघत होते. असा हा संपूर्ण इथपर्यंतचा भाग आहे. आज बघा, आज पाऊस येईल असा, म्हणजे आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता. म्हणजे असला कुठलाही अंदाज नव्हता की आज पाऊस पडेल म्हणून. त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाणे घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. बघा, तर अंदाजी पावसाचा असा कुठलाच अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांनी छत्र्या नेल्या नाही, रेनकोट नेले नाही किंवा कुठलीही वस्तू पावसातून आपला बचाव करण्यासाठी नेलेली नव्हती. त्यामुळे ते सर्व आपण जेथे आहात तेथेच अडकून पडले. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर कमी झाला, म्हणजे पाऊस कमी झाला आणि ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. म्हणजे पाऊस 6:30ला ओसरला आणि मग लोक आपापल्या घरी जाऊ लागली. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना बघा, आता इतका पाऊस पडला, खूप सारा पाऊस पडला. तर बघा काय झालं, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. म्हणजे इतर भागात पाऊसच नाही पडला. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात, म्हणजे उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्यम म्हणजे खूप जास्त नव्हे, तर थोड्याफार प्रमाणात हा पाऊस पडेल अशी शक्यता, म्हणजे पडू शकतो किंवा नाही पण पडू शकत अशी शक्यता कोणी वर्तवली आहे? तर हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हवामान खाते काय करते? तर हवामान खाते आपल्याला हवामानाचा अंदाज देते. म्हणजे पाऊस कधी येणार किंवा कुठल्या गोष्टी घडणार आहेत, हवा किती असणार आहे, तर हा संपूर्ण अंदाज हवामान खाते आपल्याला देत असते की कुठे किती प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो, कमी जास्त, बरोबर आहे की नाही. तर असा हा संपूर्ण ही बातमी आपण बघितली. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण त्यांची सुद्धा उत्तरे देणार आहोत. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून कळवा. तर बघा, आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. बातमी कशाविषयीची आहे? आता ही जी बातमी आपण वाचली ही कशाविषयीची आहे, तुम्ही सांगू शकता का? बरोबर, ही बातमी आहे पावसाची. म्हणजे वरोरा शहरात किती पाऊस झाला याची ही बातमी आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, बातमीचे शीर्षक काय आहे? तर बातमीचे शीर्षक काय आहे? बरोबर, उत्तर,
बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे आहे. शीर्षकावरून तुम्हाला काय कळते? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. तर बघा उत्तर काय आहे. वरोरा शहरात खूप पाऊस झाला असे शीर्षकावरून समजते. वरोरा शहराला पावसाने झोडपले असे आपण दुसरे शीर्षक देऊ शकतो, किंवा तुम्ही या व्यतिरिक्तही तुम्हाला जे शीर्षक येत असेल ते देऊ शकता. बघा पुढचा प्रश्न आहे, वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले? म्हणजे वरोरा शहरामध्ये कुठे कुठे पाणी साचले याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर वरोऱ्यात बघा बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या भागात तुडुंब पाणी साचले होते. पुढचा प्रश्न आहे, वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते? बघा आता तुम्ही उतारा जर वाचला असेल तर तुम्हाला लवकर समजेल. बघा उत्तर, वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारच्या भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. हे जे वाक्य आहे या वाक्यावरून आपल्या असे लक्षात येते की वरोरा हा तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. बरोबर आहे की नाही? पुढचा प्रश्न बघूयात, ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे आणि ते कसे ठरवले? तर बघा खूप सोपं आहे, आपण बघितलं होतं. उत्तर, ही बातमी ऑगस्ट महिन्यातली आहे. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. या वाक्यावरून आपल्याला असे लक्षात येते की ही बातमी जुलैची नसून ऑगस्ट महिन्याची आहे. तर बघा किती सोपं आहे हे. पुढचा प्रश्न, वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा. लिहा, त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा. तर आता हे सर्व जोडाक्षरे तुम्ही लिहू शकता, ते वाचू शकता आणि जोडाक्षरांखाली अधोरेखित सुद्धा त्यांना तुम्ही करू शकता. तरीही मी तुमच्यासाठी ह्या पाठातील सर्व जोडाक्षरे दिलेली आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद बालमित्रांनो.